अनुभव फक्त कोकणाचा पाहायला मिळेल, फक्त कोकणाचाच. दादा इकडून येतोय, तुझी अवघड वाट आहे. तुम्ही कशाला बघायला म्हणजे बघायला आम्हाला घेऊन आलो तो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर या युट्यूब चॅनलमध्ये. तर गेल्या टायमाला मी दहिसर डॅमवरती गेलो होतो, त्या साईड मला बोलला होता आता आमच्या रावड्याच्या कोंडीवरती. तर साहिल मला बोलला होता की आमच्या कोंडीत पण एक गावाला म्हणजे आपल्या इकडेच. तर आता आम्ही निघालो आपल्या कोंडीमध्ये. तर आम्ही चाललोय ट्रेनच्या पटरीत, घरातून निघालो आम्ही. तर आत्ताच एक व्हिडिओ काढला आम्ही, ब्लॉग म्हणजे रेडी झाला आमचा, झाडं लावायचा आम्ही केला. तो आता व्हिडिओ तिथे एंड केला. आता इथून नवीन व्हिडिओ स्टार्ट केला मित्रांनो. तर आता आपण निघालो आपल्या कोंडीमध्ये. विरार चाललेत सर्व चिखल झालं, तुम्ही बघू शकता. आम्ही झाडे लावले, आम्ही 100-150 झाडं आमचे लावून झाले. कोकणकर मित्रांनो, तुम्ही पण कोकणकर असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर तिकडून आम्ही चालत ग्रामदेवताचं जे मंदिर आहे तिकडून चालत मागे आलोय. तिकडून चालत पटरीने आता इकडून वरती जाणार आम्ही. पाऊस पडतो मित्रांनो सकाळपासून, थंडी पण लागते. ते थांबले काय मागेच मागे थांबले, तुम्ही बघू शकता मित्रांनो. हिरो गाव झालंय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आमचं गाव जे सह्याद्रीच्या कुशीत आहे, रावडल माझे गाव. मित्रांनो गावाला यायचा आनंद खूप भारी असतो. काय वाक्य बोलतो साहिल, काहीतरी वाक्य बोलतो, बोल साहिल. परशुरामाच्या पावलांनी वर्षांनी पावन झालेली आमची कोकण भूमी जगात सुंदर आहे. तर असं काय साहिल बोललाय, खूप भारी. अण्णा बऱ्यात ना? हो. तर मित्रांनो आपण पोहोचलो आता आमच्या कोंडीजवळ. तर तुम्ही पाण्याचा आवाज बघू शकता की किती येतो पाण्याचा आवाज. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजू शकता की किती पाणी फोर्समध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता पाणी इकडून असं खालती जात आहे. इकडे बघा तुम्ही पाणी किती दिसत आहे, म्हणजे इकडे किती फोर्समध्ये आहे, म्हणजे वरती तुम्ही बघू शकता किती फोर्समध्ये आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला दाखवतो आपली आमची गावातली कोंडी. तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्या गावातली कोंडी आहे. पाणी एकदम फोर्समध्ये येतं मित्रांनो. माझा तुम्हाला आवाज पण येणार नाही. आपले सर्व मांडवकर बंधू इकडे आहेत. मित्रांनो मी काय जाणार नाही, पाणी ते फोर्समध्ये आहे, मला जास्त पोहता पण येत नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण वरतो एकदम डोंगरातून पाणी येत आहे पूर्ण खालती इथे. हे सर्व नेचर आपोआप तयार झालेलं आहे. तर मित्रांनो अशा ठिकाणी तुम्ही याल तर काळजी घ्या स्वतःची पण, आणि घरच्यांना आपली काळजी घेत असतात. तर इकडे अशा ठिकाणी तुम्ही आलात तर आपली काळजी घ्या मित्रांनो, आणि आरामात काळजी करा. साहिल आमची गावातली कोणती मित्रांनो, माझा आवाज येतो की नाही माहिती नाही, पण खूप पाण्याचा खूप आवाज येतो मित्रांनो. पाण्याचं पाणी डायरेक्ट कमल पूर्ण डोंगरावरती डुकं उतरलं आहे. इकडे आम्ही क्रिकेट खेळायला येतो. रेनकोट वाहून गेला खालती, डायरेक्ट पाण्यात टाकला, डायरेक्ट खालती डायरेक्ट वाहून गेला.
बघायला. मला मुंबईला घालून जायचं आता. बघू आता भेटतो की नाही. तर मित्रांनो पावसाळ्यात फक्त इकडे पाणी येतं. आता बघा पाणी येतं म्हणजे पाणी किती फोर्समध्ये आहे. पावसाला जोर आणि कोणीचा धबधबा असा अनुभव फक्त कोकणाचा पाहायला मिळेल. फक्त कोकणाचाच. असा आनंद फक्त कोकणातच भेटेल असं तो बोलतो. मित्रांनो खरंच आहे. तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर फक्त कोकणात या मित्रांनो. एन्जॉय तर करायलाच. तर मित्रांनो आता पाण्याचा जोर खूप वाढला आहे. तर आता आपण निघतो आपण आपल्या घरी. पण घरी येताना परत आपल्याला विहिरीमध्ये पण पोहायला जायचं आहे. तर इकडे पोहायला भेटलं ना, पण विहिरीमध्ये आपण नक्की पोहूया मित्रांनो. तर मित्रांनो इकडे खूप एन्जॉय केला आहे आणि आपण इकडून आता निघालोय विहिरीकडे. तर आपण इथून आता निघाल्यावरती आपण डायरेक्ट आता विहिरीकडे चाललो आहे, विहिरीत पोहायला. इकडे तर मला पोहायला भेटलं नाही, पण विहिरीमध्ये आपण नक्की पोहूया मित्रांनो. इकडे खूप पाण्याचा फोर्स आणि मला जास्त पोहायला येत नाही त्याच्यामुळे. आणि पाण्याचा फोर्स पण खूप जास्त होता, तुम्ही बघितलं. खूप थंडी लागते मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच अनेक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. आपोआप असा रस्ता तयार झाला चालून चालून चालून. आपले मांडवकर बंधू सर्व झाडे लावून एन्जॉय करायला आले. खूप थंडी लागली मित्रांनो, बोलता पण येत नाही एवढी थंडी लागते. पूर्ण नदीला पूर आलाय, समोरच दिसतंय. समोर गाव, मध्ये नदी आणि आपला इकडे गाव. तर आता आपण तिकडून निघालोय. आता ह्या रोडने इकडून वरतून तुला मामा दाखवतो. पूर्ण काळं काळं झालं. आम्ही चाललो आता विहिरीकडे. तुम्ही बघू शकता दादा इकडून येतोय. तुझी अवघड वाट आहे. आपण आपल्या विहिरीकडे पोहोचलोय. तुम्ही बघू शकता आपली विहीर. मयूर आपला कॅमेरा घेऊन गेला पाण्यामध्ये. तर आता आपण निघालो इकडून आता डायरेक्ट घरी. खूप थंडी लागते. अजून आहेत, आता निघतील सर्व. आता निघाले चला. तर मग आता आपण डायरेक्ट घरी मस्तपैकी गरम गरम पाण्याने आंघोळ करूया मित्रांनो. राहुल
असे छोटे छोटे धबधबे आपल्याला बघायला भेटतात सर्वीकडेच. डोंगरावरून पाणी जे येतं खालती त्याकडे कशा छोट्या छोट्या वाटेमधून खालती खालती येतं. तर आता आपण बाहेर आलोय. आता इकडून आपण झाडे लावलेत. आता निघालो आपण इकडूनच. तुम्ही कशाला बघायला बघाय म्हणजे अण्णा बघा आले आम्हाला. घेऊन आलो तो अण्णा आम्हाला बघा आले. बघाय आले काटे घेऊन आले. पाऊस लागतो अण्णा आम्हाला बघायला आले. कोणीत पोहतो होते आम्ही. घरी आलो, फ्रेश वगैरे झालो मस्त गरम पाण्याने. खूप बरं वाटतं. जरा जेवण वगैरे पण झालं आमचं. तर तुम्ही बघू शकता बाहेर किती पाऊस पडतोय. खूप जोरात पाऊस पडतोय. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो.